आप्पासाहेब नलवडी कारखान्यात 29 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पाहायला मिळत आहे। तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूर यांच्यासह 21 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय। कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी गडहिंग्लज पोलिसात या संदर्भातली तक्रार दाखल केली। बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअरबॉक्स खरेदी आणि बॉयलर खरेदीमध्ये अनियमितता असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, मोठी घडामोड कोल्हापूरमधून आपण सध्याही पाहू शकतोय। आप्पासाहेब नलवडे कारखान्यात 29 कोटींचा हा गैरव्यवहार झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, गौरी, अगदी बरोबर आहे। 21 जणांवरती खरं तर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गडहिंग्लज पोलिसांमध्ये या संदर्भात फिर्याद देखील दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगानं जवळपास 29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार जो आहे तो या कारखान्यामध्ये झालेला आहे, ज्यामध्ये आपण उल्लेख केला असेल तर अनेक गोष्टींची खरेदी त्या ठिकाणी झालेली आहे, ज्यामध्ये बॉयलर असू दे, शिवाय जो डिस्टिलरी प्रकल्प होता तो देखील त्या ठिकाणी उभारण्यात आला, त्यामध्ये देखील गैरव्यवहार जो आहे तो झाला असल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे। संपूर्ण पार्श्वभूमीवरती गडहिंग्लज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यासह 21 जण जे आहेत ते यामध्ये त्यांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 21 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे निश्चितच आहे एक मोठा गैरव्यवहार झाल्यानंतर लेखापरीक्षण झालं आणि त्यानंतर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला, त्यामुळे निश्चितच आहे या चौकशीनंतर आणखीन कोणकोणत्या बाबी ज्या आहेत ते आता समोर येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गौरी, हो नक्कीच शेखर, पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।